बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. युवा सेना आयोजित गडकिल्ला स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा संपन्न. कोल्हापूर युवा सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले बनवणाऱ्या युवकांसाठी गडकिल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहळा शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेमध्ये 52 गडकिल्ले सहभागी झाले होते. प्रत्येक ग्रुपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांची प्रतिकृती साकारली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम 10 विजेत्यांना बक्षीस व रोख रक्कम देण्यात आले. यामध्ये राजे संभाजी तरुण मंडळ शिवाजी पेठ या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर जुना बुधवार तालीम प्रणित फायटर स्पोर्ट्स रोहिडा या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. विजेता तरुण मंडळ कसबा बावडा या संघाने तृतीय क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला, तर जय हनुमान भक्त मंडळ जाधववाडी या संघाने चौथा क्रमांक पटकाविला. पाचगाव येथील किल्ला बॉईज या संघाने 5वा क्रमांक पटकाविला. हिंदवी स्पोर्ट्स क्लब विचारे मळा या संघाने 6वा क्रमांक मिळवला. तर या स्पर्धेमध्ये MG बॉईज मर्दानी खेळ आखाडा या संघाला उत्तेजनार्थ देऊन गौरवण्यात आले. यासोबतच शेषनारायण तरुण मंडळ मंगळवार पेठ या संघाला देखील उत्तेजनार्थ देऊन सन्मान करण्यात आले. उजायवाडी येथील छत्रपती राजाराम तरुण मंडळ या संघाने उत्कृष्ट सादरीकरणाचा मान पटकाविला. विजेत्या संघांना सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेचे आयोजन युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी केले होते. यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, अविनाश बलकवडे, सहसंपर्क प्रमुख विजय देवने, अवधूत साळुखे, अनिता ठोंबरे, राजू सांगावकर, युवा सेनेचे चैतन्य देशपांडे यांच्यासह कार्यकर्ते व तरुण उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.